या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जत तालुक्यामध्ये जत शहरातील नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे। या निवडणुकीच्या निमित्तानं पहिल्यांदाच शिवसेना एवढ्या मोठ्या ताकदीनं या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात आहे। माझ्याबरोबर माझ्या सहकारी महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख आहेत आदरणीय सुनीताताई मोरे, आदरणीय ज्योतिताई दांडेकर आणि आमची जत शहरातील सर्व प्रमुख टीम या ठिकाणी। खरोखर मी त्यांचं अभिनंदन करेल। त्याच्यामध्ये आमचे तालुका प्रमुख आदरणीय आपजी गोवाळ असतील, आदरणीय आमचे विधानसभा प्रमुख महादेवजी हिंगमेले असतील, आमचे मित्र आणि प्रभाग क्रमांक 11चे उमेदवार आदरणीय भास्करजी जाधव असतील आणि खऱ्या अर्थानं एक बहुजन चेहरा म्हणून जो आम्हाला लाभला त्या आदरणीय सलीमभाई गोंडे असतील, आमचा प्रवीण असेल, आमचे दोरकर बंधू तिघही असतील। त्या सर्वांनी हे जे पॅनल उभा करण्यासाठी जी ताकद लावली, खऱ्या अर्थानं त्यांनी जे कष्ट घेतलं, खरं तर मी त्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो की फार कमी वेळेमध्ये त्यांनी या ठिकाणी हे पॅनल उभा करण्यामध्ये आपला म्हणजे खूप कष्ट त्या ठिकाणी दिवस रात्र घेतलं। आम्हाला अपेक्षा होती, भारतीय जनता पार्टी आमचा राज्यामध्ये मोठा भाऊ आहे आणि महायुती म्हणून ज्या पद्धतीनं आमदार साहेबांना निवडून आणण्यासाठी आमच्या शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी रात्रीचा दिवस केला आणि नगरपालिकेला, जिल्हा परिषद पंचायत समितीला या ठिकाणी आम्हाला सामावून घेतलं जाईल या भोळ्या आशेमध्ये आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी राहिले। आणि पक्ष कुठलाही चुकीचा नसतो, ते नेतृत्व चुकीचं असतं आणि म्हणून त्या नेतृत्वानं आमच्या शिवसैनिकांना या ठिकाणी बाजूला केलं। त्यांना साधी विचारपूस देखील केली नाही की बाबा तुमचे काय 2-4 उमेदवार त्या ठिकाणी आम्हाला दिले तर आपण एकत्र शिवसेना भाजपचं त्या ठिकाणी पॅनल करू। परंतु मोठ्या आविर्भावात कदाचित ते असतील की आज आमचं पॅनल निवडून आले, आम्ही राज्यामध्ये मोठे भाऊ आहोत, आम्ही असं करू तसं करू। जनता हुशार आहे। मला खात्री आहे की जो उमेदवार त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्ष पदासाठी दिला आहे त्या उमेदवाराची वेगळी ओळख मी जत शहराला द्यायची गरज नाही। कुणाचाही फोन न उचलणे, कुणाच्याही बिलामध्ये सवलत न देणे, कुणाला रिस्पेक्ट न देणे, असा उमेदवार दिला आहे जो अधिकृत आम्हाला सोपा असेल। कारण जतमधली शहरातील जनता त्या ठिकाणी त्या उमेदवाराला कधी स्वीकारणार नाही आणि भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा अंतर्गत प्रचंड नाराजी आहे त्या उमेदवाराला दिल्यामुळं। त्यामुळे मला खात्री आहे की ती जी भाजप आहे ती सर्व भाजप या ठिकाणी आमच्या उमेदवाराच्या पाठीशी गंभीरपणे उभं राहील। तिकडं काँग्रेस आणि राष्ट्रवादी लबाडघरचं निमंत्रण तुम्हाला माहीत आहे। 5वे पक्ष कुठले असतील तर ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी, ज्यांनी एवढ्या वर्ष सत्ता देऊन देखील सुद्धा जत शहराला जसंच्या तसं ठेवलं। या ठिकाणी कोणतीही MIDC असेल, जत शहरातील अंतर्गत रस्त्याचे प्रश्न असतील, जत शहरामध्ये एखादं मोठं नाट्यगृह आणायला पाहिजे होतं, जत शहरामधल्या इमारती चांगल्या शासकीय करायला पाहिजे होत्या, जत शहराचा कायापालट करायला पाहिजे होता, पाणी योजना आणायला पाहिजे होती, म्हणजे जे जे शहराला आवश्यक असतं ते करायला पाहिजे होतं, परंतु त्यांच्याकडून काही झालं नाही। आणि त्यामुळे मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं गेल्या 5 वर्षात आमच्या आता ताईने सांगितलं, आमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की या जत शहरासाठी एकनाथ शिंदेनी काय दिलं, मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेचा हात सरळ हाताने कसा जत शहरासाठी त्या ठिकाणी उपलब्ध झाला होता, त्याचं कारण असं होतं की बाळासाहेब ठाकरेंचं जत तालुक्यावर खूप प्रेम होतं आणि म्हणून त्यांच्या विचाराचा वसानी वारसा घेऊन त्या ठिकाणी काम करणारे आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय राजेशजी क्षीरसागर साहेब आणि आमचे आमदार सन्माननीय सुहाजी बाबर यांच्या आशीर्वादानं, यांच्या सहकार्यानं, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी जत शहराच्या या निवडणुकीला सामोरं जातोय। आम्ही एक बहुजन चेहरा, जातीनं जरी मुस्लिम असला तरी सर्व धर्म समभाव मानणारा आणि सर्व जाती धर्मातल्या बंधूंच्या बरोबर सरोख्याचा संबंध असणारा, कामगारांची नोंदणी करत असताना हा मुस्लिम आहे तो अमुक आहे असं न पाहता सर्वांची नोंदणी करणारा, सर्वसमावेशक चेहरा म्हणून समाजकार्याची जोड असणारा एक चेहरा त्या ठिकाणी आम्हाला मिळाला आणि आम्ही आमचं भाग्य समजतो की अशा चेहऱ्याला आम्ही काम करण्याची संधी देत असताना त्यांनी या ठिकाणी जत शहरामध्ये आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून वेगवेगळं काम केलं। एक OBC चेहरा देण्याचं काम या ठिकाणी आम्ही शिवसेनेने केलेलं आहे। सातत्यानं शिवसेनेला डिवचलं जातं हिंदुत्ववादी पक्ष होय, शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे, याचा अर्थ कुठल्याही जाती धर्माचा तिरस्कार करणं हे शिवसेनेचं कधीही त्या ठिकाणी भूमिका नव्हती। आणि मला खात्री आहे की या जत शहरातील
सर्व सुज्ञ मतदार बंधू ज्या पद्धतीने जी भूमिका घेऊन आम्ही पुढे जातोय, या जत शहराचा चेहरा मोहरा बदलण्याची भूमिका, या जत शहराला महाराष्ट्राच्या नकाशावर एक उत्कृष्ट आणि सुंदर शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून आमचे हे सगळे नगरसेवक पदाचे उमेदवार आणि आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय सलीमजी गवंडी आहेत, त्या सगळेजण प्रयत्न करतील. मला खात्री आहे या जत शहरातला मतदार शिवसेनेचं धनुष्यबाणाचं चिन्ह, जसं आमच्या ताईंनी सांगितलं, एकदा धनुष्यातून बाण सुटला की तो परत नाही. एकदा एकनाथ शिंदेनी दिलेला शब्द तो परत घेणार नाही. आणि एकनाथ शिंदेचा कार्यकर्ता म्हणून मी या जत शहराला शब्द देतो की तुम्ही आमच्या उमेदवाराला निवडून द्या. या जत शहराचा 5 वर्षामध्ये काय पालन केल्याशिवाय पुढच्या निवडणुकीला आम्ही मतं बघायला तुमच्याकडे येणार नाही, हा शब्द या निमित्तानं आपल्याला देतो. आणि मला खात्री आहे येणाऱ्या 2 तारखेला आपण सर्वांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हासमोर बटन दाबून आम्हाला विजय करावं. धन्यवाद.